नमस्कार. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी हे इंडियन व्हॉइस चॅनल आम्ही सुरू केलं. तर आमचे व्हिडिओ बघून लोक आम्हाला प्रश्न विचारतायत, लोक आम्हाला सूचना करतायत. इंडियन व्हॉइसकडे आलेल्या काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा आज आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सूचनांचं संकलन करून काही एक मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. इंडियन व्हॉइसवरचे आमचे व्हिडिओ बघून लोक असं म्हणतात, पहिल्यांदा लोक कौतुक करतात, मग म्हणतात की तुम्ही एवढा रिसर्च करताय, तुम्ही एवढा डेटा जमा करताय, त्याच्यावरून तुम्ही निष्कर्ष काढता, मतं मांडता, पण आम्ही काही एवढा डेटा जमा करू शकत नाही, आम्ही रिसर्च करू शकत नाही, मग आम्ही काय करायचं? तर मित्रमैत्रिणींनो, आपलं मत तयार करण्यासाठी, एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी किंवा एखाद्या बातमीमागचं सत्य उलगडण्यासाठी दरवेळी रिसर्च किंवा डेटा यांची गरज नसते. एक साधी युक्ती आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही क्राईम थ्रिलर्स बघता का? क्राईम थ्रिलर्समध्ये काय असतं की आधी गुन्हा घडतो आणि मग पोलीस त्याचा तपास सुरू करतात. पोलीस जेव्हा तपास सुरू करतात तेव्हा पहिल्यांदा काय शोधतात, तर गुन्हेगारी स्वरूपाचं जे कृत्य घडलेलं असतं त्याचं मोटिव्ह शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हे कृत्य जे घडवलं गेलंय त्याचा फायदा कुणाला होत असेल, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. हाच प्रश्न जर आपण आपल्या आजूबाजूच्या घटनांबाबत विचारला तर, म्हणजे उदाहरणार्थ दंगल घडली, फायदा कुणाला? आपणच उत्तर शोधायचं. कोणत्याही नेत्यांनी भडकाऊ भाषण केलं, कुणाचा फायदा? मणिपूर जळतंय, फायदा कुणाचा? खाणकामाच्या नियमात बदल केले, कॉर्पोरेट टॅक्समध्ये सूट दिली, फायदा कुणाला? इलेक्टोरल बॉन्ड्स, कुणाचा फायदा? जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला नकार, कुणाचा फायदा? संसदेत घाईघाईने विधेयकं मंजूर करून घेतली, कुणाला फायदा? निवडून आलेली राज्य सरकारं पाडली, कुणाला फायदा? सरकारला, खरं म्हणजे सत्ताधारी पक्षाला अनुकूल निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना ते निवृत्त झाल्या महत्वाची पदं दिली गेली, मोक्याची पदं दिली गेली, फायदा कुणाला? फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडतायत, फक्त विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलंय, फायदा कुणाला? सरकारच्या धोरणावर टीका करणारे अनेक जण आणि त्यात पत्रकार सुद्धा, यांच्यावर FIR दाखल केला जातो, काहींना तुरुंगात टाकलं जातं, कुणाचा फायदा? आपल्या महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत, याचा फायदा कुणाला होत असणार? ईडी आणि CBI यांच्या संचालकांना पुन्हा पुन्हा मुदतवाढ दिली जाते, कुणाच्या फायद्यासाठी? परिवारातली व्यक्ती मिळाली नाही तर ती पदं रिक्त ठेवली जातात, ती पदं भरली जात नाहीयेत, फायदा कुणाला? सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याचे अधिकार सरकारने स्वतःकडे घेतले, कोणाच्या फायद्यासाठी हे केलं? बघा, प्रत्येक बातमीची चिकित्सा याचा फायदा कुणाला होणार, या प्रश्नाने आपण नक्की करू शकतो. बहुतांशी प्रश्नांची उत्तरं यातून सहज मिळतात आणि उत्तरं मिळतात म्हणूनच प्रश्न विचारलेले, चिकित्सा केलेली त्यांना आवडत नाही. तरी आपण आपल्याकडची युक्ती वापरायचीच. अमुक केल्याने फायदा कुणाला हा प्रश्न म्हणजे दडवून ठेवलेलं सत्य हमखास शोधून काढण्याची आपल्याजवळ असलेली चावी आहे. त्यानंतरचा प्रश्न, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर चालणाऱ्या फेकाफेकीचं काय करायचं? सोशल मीडियावर आणि विशेषतः व्हॉट्सअप ग्रुपवर एखादी पोस्ट शेअर होते, आपल्याला समजतं की ती फेक असणार. आपण सत्य शोधायला सुरुवात करतो, समविचारी ग्रुप्सवर मित्रांना सत्य शोधण्यास मदत करायला सांगतो, पण आपण सत्य शोधून मांडेपर्यंत त्याच ग्रुप्सवर त्यांनीच दुसरी फेक माहिती टाकलेली असते. त्यामुळे सर्वप्रथम लक्षात ठेवण्याचा नियम म्हणजे, आणि विशेषतः नातेवाईक, मित्र, सोसायटी वगैरे सारख्या व्हॉट्सअप ग्रुपवर, की पुरावा शोधण्याची जबाबदारी इतरांवर नसून दावा करणाऱ्या व्यक्तीने तेच त्याचा पुरावा द्यावा. पुराव्याशिवाय दावा असेल तर तो उलटून टाकायला पुराव्याची गरज नसते. काही जण निगरगट्ट असतात, वारंवार फेक न्यूज टाकतात, त्यांचं काय करायचं? मी काय करतो ते सांगतो.
मला जर ग्रुपवर फेक पोस्ट दिसली तर आधी मी पुरावा मागतो. तो न दिल्यास असं काहीसं लिहितो. खोट्या बातम्या तपासणी केल्याशिवाय टाकण्याची चूक कोणाकडूनही होऊ शकते. शहाणी व्यक्ती चूक लक्षात आणून दिल्यावर आपली चूक मान्य करून पोस्ट डिलीट करते. परंतु वारंवार फेक पोस्ट टाकणारे मूर्ख, लबाड, स्वार्थी किंवा नीच यापैकी एका कॅटेगरीतले असण्याची शक्यता असते. थोडा अपमान झाला तर हरकत नाही, त्यातून इतरांनाही धडा मिळतो. अशा वेळेस नाती मैत्री जपण्याची एकतर्फी जबाबदारी माझ्यावर आहे हे मला मान्य नाही. मला काय वाटेल हे विचार न करता समोरच्याने खोटं लिहायचं आणि समोरच्याला काय वाटेल याचा विचार करत मी मात्र खरं लिहायचं टाळायचं हे काही जमवण्याची आवश्यकता नसते. पटतंय का बघा. ब्रिटिश पत्रकार क्रिस्टोफर हिचन्स यांनी म्हटल्याप्रमाणे व्हॉट कॅन बी असर्टेड विदाउट एव्हिडन्स कॅन ऑल्सो बी डिसमिस्ड विदाउट एव्हिडन्स. पुराव्याशिवाय केलेलं विधान खोडून काढण्यासाठी पुराव्याची काहीच गरज नसते. माझ्या ओळखीचे एक जण आहेत, ते सरकारी नोकरीत आहेत. ते नावं घेऊन काही व्यक्तींवर गलिच्छ टीका करायचे आणि अर्थातच त्या टीकेला काहीच अर्थ नव्हता, बिनबुडाची टीका होती आणि त्यांचं हे काम अधूनमधून चालूच असायचं. बऱ्याचदा मागूनही त्यांची पुरावे वगैरे देण्याची अजिबात तयारी नव्हती. शेवटी त्यांना एकदा विचारलं, मी असं ऐकलं की तुम्हाला लाच घेताना पकडलं होतं, माहितीये का सगळ्यांना? मग ते एकदम चिडून म्हणाले की काही काय आरोप करता, या आरोपाला काही पुरावा आहे का? मग शांतपणे त्यांना पुराव्याशिवाय बोलण्याच्या त्यांच्या सवयीची आठवण करून दिली. ते जरा नाराज झाले, पण बाकीच्यांनी यातून चांगलाच धडा घेतला. सोशल मीडियावर मात्र काही वेळा फेक न्यूजचा खोटेपणा उघड करून दाखवावाच लागतो. अनेकदा फेक न्यूजचा खोटेपणा आधीच उघड झालेला असतो, फॅक्ट चेकिंग झालेलं असतं, फक्त आपल्याला त्याची माहिती नसते. त्यामुळं योग्य कीवर्ड्स वापरून, कळीचे शब्द वापरून आपण ती माहिती इंटरनेटवरनं शोधू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या हिंसक घटनेची फेक न्यूज वाचली तर सत्य शोधताना त्यातील महत्वाचे शब्द, शहर, नाव, घटना वगैरे टाकून आपण त्यापुढे फेक न्यूज ट्रूथ असं लिहिलं तर रिझल्ट मिळू शकतात. खोटे एडिटेड फोटो शोधण्यासाठी रिव्हर्स इमेज सर्च किंवा गुगल लेन्स याचा सुद्धा आपल्याला वापर करता येऊ शकतो. फॅक्ट चेकर्सचं सत्य शोधण्याचं काम बरंच क्लिष्ट असतं, आपल्याला सगळ्यांना कसं जमणार, पण आता सांगितलं तसं सोप्या सोप्या ट्रिक्स वापरून आपण सर्वसामान्य नागरिक हे नक्की करू शकतो. आता निवडणूक जवळ आली आहे, त्या दृष्टीने काही निवडणुकीचा निकाल आपल्या एकट्याच्या हातात नसतो, तरी आपण बरंच काही करू शकतो. कुणाला मत द्यायचं हे ठरवायला किंवा सत्य परिस्थिती समजून घेण्यासाठी इंडियन व्हॉइसच्या व्हिडिओंची, आपण त्यातून देत असलेल्या माहितीची काही मदत व्हावी हीच अपेक्षा. तरी आणखी काही मुद्दे सांगावेसे वाटतात. हा अमुकची बी टीम आहे, ह्याने आधी अमुक भूमिका घेतली होती, तमुक विधानं केली होती, त्यावेळी ते चुकीचं होतं वगैरे फंदात न पडता जे कोणी योग्य काम करत आहे असं वाटतं त्याला साथ द्यावी. एखादी व्यक्ती, संस्था, पक्ष पूर्णपणे योग्य वाटण्याची, आवडण्याची गरज नाही. म्हणून म्हणतात, फूल्स आर युनायटेड अँड वाईज पीपल आर डिवायडेड. मूर्खांची एकी असते आणि शहाण्यांमध्ये फूट पडते. ते आपसात वाद घालत बसतात. आणि वर्ल्ड सफर्स नॉट बिकॉज ऑफ व्हायलन्स ऑफ बॅड पीपल बट फॉर सायलेन्स ऑफ गुड पीपल. हिंसा करणारे, द्वेष निर्माण करणारे मूठभर धोकादायक असतात, पण शहाण्या समंजस लोकांचं मौन, त्यांनी भूमिका न घेणं हे त्याहून जास्त धोक्याचं असतं. शहाण्यांमध्ये फूटच महत्त्वाचं कारण ठरू शकतं. आणखी एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. अमुक पक्षाला निवडून आणायचं नाहीये, त्या पक्षाच्या उमेदवारांना घरी बसवायचंय, हे देखील आपलं मतच असतं. आपण विशेषतः राजकीय दृष्टिकोन असणारे लोकांसोबत बोलणारे, लिहिणारे यांनी आपण कोणाला समजवत आहोत, आपण कोणाशी बोलत आहोत याचं भान ठेवणं सध्याच्या परिस्थितीत अत्यंत आवश्यक आहे. सद्यस्थितीत कोणत्याही कट्टर लोकांशी बोलून आपला वेळ वाया घालवणं ह्याला काहीही अर्थ नाहीये. जे मीडियाच्या प्रचाराला बोलले आहेत, पण तर्क समजू शकतात, सत्य असत्य यातला फरक जाणू शकतात, ज्यांनी द्वेषाची झापडं आपल्या डोळ्यांवर बांधलेली नाहीये, अशांसोबतच संवाद साधणं हे केव्हाही उत्तम आहे. इतरांसोबत वेळ घालवणं म्हणजे म्हणतात ना, आपल्या गालावर समजा माशी बसली आहे तर ती जोरात मारताना
माशी तर मरेल, पण कदाचित आपणच आपल्या स्वतःला जोरात थप्पड मारून घेऊ. युद्ध, लढाई, स्पर्धा यातला महत्वाचा नियम असतो आपल्या शस्त्राचा वापर करणं. समोरचा ज्यात पारंगत आहे त्या शस्त्राने आपण लढण्यात काहीच उपयोग नाही. समोरच्याच्या नॅरेटिव्हला बळी न पडता आपलं नॅरेटिव्ह सेट करता आलं पाहिजे. कोणते विषय घ्यावे, कोणते विषय टाळावे, कशावर प्रतिक्रिया द्यावी, कशाला जास्त भाव देऊ नये हे ठरवता यायला हवं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्रश्न स्वतःला विचारायचा, समोरच्याला काय अपेक्षित असेल किंवा समोरच्यासाठी आदर्शवत परिस्थिती काय असू शकेल याचं उत्तर शोधून निर्णय घ्यायचा. स्पर्धेमध्ये प्रत्येक वेळी लेव्हल प्लेइंग फील्ड असेलच असं काही नाही. काही खेळाडूंकडे उत्तम सामग्री असते, पंच त्यांच्या बाजूचे असतात, होम ग्राउंडचा ॲडव्हान्टेज असू शकतो, अनेक घटक असू शकतात. पण तरीही केवळ खेळाचा दर्जा प्रतिस्पर्ध्यापेक्षा उंचावल्यामुळे सामना जिंकल्याची सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. अगदी 1983चा क्रिकेट वर्ल्ड कप सुद्धा अनेकांना माहीत असेल. त्यामुळे आपल्याला काय करता येईल यावर फोकस असावा आणि त्यानुसार योजना असाव्यात. काही मतदारांचा कल जिंकणाऱ्या पार्टीला मत देण्याकडे असतो. बऱ्याच जणांना आपले मत फुकट जाऊ नये असं वाटत असते. त्यामुळे आपली पसंतीची व्यक्ती जिंकणारच नसेल तर मतदान करून काय फायदा या विचाराने अनेक जण मत द्यायला देखील जात नाही. म्हणूनच एखादा पक्ष आम्ही जिंकणारच असं चित्र आधीपासून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे जगभरात सगळीकडे होत असते. त्यामुळे खेळ असो वा निवडणूक, जिंकण्यासाठीच त्यात उतरायचं असतं. महत्वाचं म्हणजे निकालाची पर्वा न करता आपण आपल्या पूर्ण क्षमतेने प्रयत्न करायचे असतात. जिंकण्याचा आत्मविश्वास असणं, तो निर्माण करणं हे महत्वाचं असतं. त्यामुळे नकारार्थी भाषा, टोन वापरू नये. किमान लढणाऱ्यांनी तरी हे ध्यानात ठेवायला हवं. हा आत्मविश्वास किती जणांमध्ये, किती मतदारांमध्ये निर्माण करता येऊ शकतो यावर बरंच काही अवलंबून असतं. आणि एक्झॅक्टली याच धोरणाचा भाग आहे 400 पार वगैरे. हे सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे. ग्राउंडवर तशी काही परिस्थिती असेलच असं नाही. प्रचंड पैसा, द्वेष, सत्ता, जाहिरात, प्रशासन या सगळ्याचा ॲडव्हान्टेज असला तरी एक हाती जिंकण्याची खात्री नाही हे सत्य आहे. म्हणून तर वाद पेटवत ठेवणं, सरकारं पाडणं, ईडी सारख्या संस्थांचा गैरवापर करणं, भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेऊन पावन करून घेणं वगैरे सुरू आहे. 400 पारवाल्यांसाठी 2019च्या तुलनेत परिस्थिती अनुकूल नाहीये. ज्या बऱ्याच राज्यांमध्ये मॅक्सिमम सीट मिळालेल्या होत्या तिथे अजून वाढण्याची संधी नाही. उलट विरोधी आघाडी योजनापूर्वक लढली तर डरकाळ्या फोडणाऱ्यांच्या सीट थोड्याफार कमीच व्हायची शक्यता आहे. काही ठिकाणी तर परिस्थिती पालटली आहे. उदाहरणार्थ बिहार, महाराष्ट्र या राज्यांमध्ये 2019चं यश मिळण्याची शक्यता दिसत नाही. कर्नाटकमध्ये देखील मागच्यासारखं यश मिळणार नाही. आणि या 3 राज्यात मिळून एकूण 116 सीट्स आहेत. त्यापैकी 2019 मध्ये एनडीएकडे 106 जागा होत्या. पंजाब, काश्मीर, उत्तर पूर्व भारत इथे परिस्थिती पूरक नाहीये. बंगालमध्ये कदाचित यश राखता आलं आणि थोडी शक्यता ओरिसामध्ये असली तरी अन्य काही ठिकाणी सीट्स कमी होऊ शकतात. योग्य स्ट्रॅटेजी आणि अधिक मेहनत असेल तर स्ट्रॉंगहोल्ड असलेल्या राज्यातही मोठा झटका मिळू शकतो. शेतकरी आंदोलन, न्याययात्रा, बेरोजगारी, इलेक्ट्रल बॉन्ड्स, भ्रष्टाचार, महागाई यासारखे मुद्दे हळूहळू लोकांपर्यंत पोचतायत. या सगळ्यांची जाणीव अधिकाधिक लोकांना होणं गरजेचं आहे. आणि नेमकं हेच त्यांना नको आहे. सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं का लक्षात ठेवायचं? एखाद्या पक्षाकरता नाही तर आपल्यासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या लोकशाहीसाठी. सपोर्ट कोणाला? तर त्यांच्यासमोर पूर्ण ताकदीने लढा देण्यासाठी जो कोणी उभा राहणार असेल त्या सगळ्यांना. ही आहे इंडियन व्हॉइसची आजची आपली आत्ताची भूमिका. देशासाठी आणि जनतेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या परंतु फारशा चर्चेला न जाणाऱ्या विषयांकरता आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलवरचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि इंडियन व्हॉइसचा हा आवाज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद.